दरम्यान नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिल्या षटक घेऊन येतो अजय पंच युवराज कावंकरच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतो तो त्याला मारा करणार तो तेजस सुरेश चेंडू तेजसला काही चेंडू समजत नाहीये तेजस जागेवरती स्थिर आहे पुन्हा एकदा धावपट्टीवरती तयार अजय त्याला मारा करतो तेजस आपल्या धावपट्टीवर तयार 10-12 पावलं रनअप घेऊन मारा करेल तो सॉरी तेजसला अजयचा पुढचा चेंडू तेजसला सुरेश चेंडू या ठिकाणी मात्र झेल होऊ शकला असता दरम्यान चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या मागील बाजूस या ठिकाणी एक संपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्यावरती संघ पुढे सरकतोय धावसंख्या होती ती धावसंख्या होती 2 एकदा अजय आपल्या धावपट्टीवर तयार स्ट्राईकला येतो तेजस सलामीची जोडी मैदानात तेजस आणि नॉन स्ट्राईकला येतो विनर अजयचा पुढचा चेंडू तेजसला पुढे मारण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने गेला चेंडू बाकी क्षेत्ररक्षक या ठिकाणी एक धावाचा सुरक्षित पूर्ण करतात एका धावेवरती संघ पुढे सरकते धावसंख्या होती ती 3 बीट गरीबा 3 अशी धावसंख्या दुसऱ्या विजयासाठी हा खेळत येणारा सामना अजयचा पुढचा चेंडू विनयला या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने कंट्रोल चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातामध्ये या ठिकाणी थोडासा फसतोय 2 धावा सुरक्षित पूर्ण होतात या 2 धावेवरती संघ पुढे सरकतोय तिसरा धावेचा प्रयत्न आहे परंतु कोणती धाव नाही या 2 धावेवरती संघ पुढे सरकतोय धावसंख्या होती ती 5 धावसंख्या पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकातील पुढचा चेंडू सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला विनय नॉन स्ट्राईकला आता आहे तो संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो अजयचा पुढचा चेंडू विनयला पुन्हा एकदा एक कटवलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने या ठिकाणी एक धाव पूर्ण करतात एका धावेला पुन्हा एकदा संघ पुढे सरकतोय धावसंख्या होते ती 6 बीट गरीबात 6 हा थांबणार ना तू संध्याला फोन कर बघ म्हणते पुढचा चेंडू अजयचा उंच मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू बाकी क्षेत्ररक्षक झेलू शकतो का पाहूया या ठिकाणी कोणताही धोका उद्भवत नाहीये चेंडू सर्वांना सलगत जातोय दरम्यान या ठिकाणी 3 धाव सुरक्षित करून पूर्ण करतोय दरम्यान षटक संपतंय पंच युवराज कावलकर हात उंचावर षटक संपल्याची खून करतात आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9 बीट गडीबाद 9 अशी धावसंख्या दरम्यान यानंतर होणारा सामना बाजीराव क्रिकेट संघ खंडवाडी विरुद्ध जबरदस्त बानवडीवाडी तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी टॉस साठी यायचंय संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो किरण पहिल्या षटकामध्ये 9 धाव पटकावल्यात त्या स्मृती क्रिकेट संघाला दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी उंच मारलेला फटका लॉगाच्या दिशेने या ठिकाणी मात्र झेल टिपतोय खरोखर अतिशय सुंदर पळत येऊन झेल टिपलाय आणि अभिषेक कुंभार मात्र कोणतीही चूक करत नाही एक गडी बाद होतोय मोठा गडी म्हणता येईल तो यशस्वी क्रिकेट संघाचा पहिला धक्का बसतोय 9 या धावसंख्येवरती एक गडी बाद 9 अशी धावसंख्या आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो नितेश मध्ये एक क्षमता आहे षटकार आणि चौकार मारण्याची संघाला मोठ्या धावसंख्येवर घेऊन जाण्याचा त्याचा नक्कीच प्रयत्न असेल दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी गटवलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या मागील बाजूस जातोय एक धाव मात्र सुरक्षित पूर्ण
स्ट्राईकला आता येतो नितेश, नॉन स्ट्राईकला विनय. पहिला गडी बाद झाला तो तेजसच्या रूपात. षटकार चौकांचा बादशाह आहे तो नितेश घाणेकर. पाहूया नितेश घाणेकर आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारची फटकेबाजी करतो तो. किरण संघाच्या वतीने दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो त्याचा पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा विनयला, सॉरी नितेशला. या ठिकाणी मारला फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक दरम्यान एक टप्पा चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावा मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना नितेशने 4 धावा पटकावल्या. संघाला 4 धावा मिळवून दिल्या. हॅलो अविनाशदादा माटल हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं स्वागत कुणबी समाज संघटना मुंबई कमिटीचे अध्यक्ष श्री निलेशजी गोरिवले हे त्यांचं स्वागत करतील. पुढचा चेंडू किरणचा नितेशला. सुंदर या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न होता स्वतःच्याच गोलंदाजीवरती, परंतु तसं काही पाहता येत नाही. दरम्यान या ठिकाणी 2 धावा सुरक्षित पूर्ण होत्या. 2 धाव्यावरती संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 17. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. खाली आहे ₹2 दिले हा मॅच आहे आमची आता. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू नितेशला. या ठिकाणी उंच मारण्याचा प्रयत्न होता. नितेशच्या टप्प्यामध्ये काही चेंडू येत नाहीये. दरम्यान षटक संपतंय. मला दुसरं षटक संपतंय. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17. नाणेफेकीचा पास झाल्यानंतर फलंदाजी करताना स्मृती पिंपलवाडी. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. संघाच्या वतीने तिसरं वैयक्तिक पहिलं षटक बनवतो योगेश. विनयला पुढचा चेंडू मिडवाच्या दिशेने कटवलेला चेंडू. या ठिकाणी मात्र 1 धाव मिळेल संघाला. संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 18. पुन्हा एकदा योगेशचा पुढचा चेंडू नितेशला. सोलोन टप्प्याचा चेंडू होता. चेंडूच्या यष्टरक्षक मागील बाजूस या ठिकाणी 1 धाव गुरु. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. धावची संधी होऊ शकते. दरम्यान या ठिकाणी सुंदर अशी धाव म्हणता येईल. एक छोटी धाव मिळवली होती ती यशस्वी क्रिकेट संघानं. या 2 धावेने सुद्धा पुढे सरकते. धावसंख्या लावलेले अर्जुन गोरेले यांचा सत्कार होत आहे. यांच्या स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो संघटनेचे अध्यक्ष निलेशजी गोरेले यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. अर्जुन गोरेले साहेब.
अर्जुन गोरवले साहेब यांनी संघटनेसाठी 1,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्यांचं स्वागत करत आहेत आमच्या संघटनेचे अध्यक्ष निलेशजी गोरवले साहेब. इनिंग खत्म होने आ रही समझे 2-3 बॉल ही त्यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. अर्जुन गोरवले साहेब. नवीन आलेला फलंदाज सिद्धेश. संघाच्या वतीनं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो योगेशचा पुढचा चेंडू सिद्धेशला. एक डावखुरा फलंदाज आहे सिद्धेश. स्ट्राईकला सिद्धेश, नॉन स्ट्राईकला येतो नितेश. दोन गडी बाद झाले ते एसएसपी क्रिकेट संघाचे. दरम्यान पुढचा चेंडू योगेशचा. ओव्हर द विकेट मारा सिद्धेशला. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान काहीशी गफलत होते. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दरम्यान धावचीत होतोय तो सिद्धेश. मला वाटतं नितेश घाणेकर स्वतः स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. नितेश घाणेकरला आत्मविश्वास आहे की तो या संघाला एक मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो. एक मोठी फटकेबाजी करून संघाला एक विजयाची धावसंख्या उभारून देऊ शकतो. या आत्मविश्वासाने नितेश घाणेकर यांनी मला वाटतं स्ट्राईक घेतलाय आणि स्वतः एक बळी म्हणून तबूत परत येतो म्हणजे सिद्धेश. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय जितेंद्र गोरिले सूरज. यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं. जितेंद्र गोरिले सुंदर फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने कटवलेला हा सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या होती ती 28. 3 गडी बाद 28. तुम्ही म्हणाल होतो की नितेश घाणेकर याच्या स्वतःवरती आत्मविश्वास आहे की एक विजयाची धावसंख्या उभारू शकतो तो आपल्या संघासाठी. म्हणून त्यांनी मला वाटतं स्ट्राईक घेतली होती. नॉन स्ट्राईकला असताना एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि सिद्धेशने सुद्धा एक त्याला सन्मानजनक स्ट्राईक दिली होती. दरम्यान पुढचा चेंडू तो योगेशचा घाणेकरला. दरम्यान या ठिकाणी मात्र अवांतर चेंडू. मला वाटतं योगेश आता मात्र काहीतरी दबावामध्ये येताना दिसतोय. अवांतर चेंडू फेकतोय. या आधीच्या चेंडूवरती एक षटकार फटकावला होता नितेश घाणेकर याने. खरोखर तिच्या सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती नितेशच्या बल्ल्यातून. एक चांगला फलंदाज नितेश. पुढचा चेंडू योगेशचा. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा अवांतर चेंडू फेकतोय. सलग वारंवार 2 चेंडू अवांतर फेकतोय तो योगेश. नक्कीच आता योगेशला धावसंख्या रोखण्याची गरज आहे. एक महागडे षटक म्हणता येईल ते योगेशचं. या आधीच्या चेंडूवरती षटकार फटकावला होता तो नितेश घाणेकर. पुढचा चेंडू योगेशचा नितेशला. पुन्हा एकदा उंच मारण्याचा फटका होता. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. या ठिकाणी एक धाव सुरक्षित पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र सुरक्षित पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो. दरम्यान या ठिकाणी धावची धाव बाद होतोय. मला वाटतं या शेवटच्या चेंडूवरती धाव बाद होते आणि धावसंख्या होते ती 32. धावसंख्या होती 32.
13 चेंडू आणि 33 धावा असं या सामन्याचं समीकरण असणार आहे. चालू असलेला सामना एस एस मूर्ती पिंपळवाडी विरुद्ध जय गणेश किरोलेवाडी. चालू असलेला सामना एस एस मूर्ती पिंपळवाडी विरुद्ध जय गणेश किरोलेवाडी. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक स्वीकारले होते जय गणेश किरोलेवाडी या संघानं. जय गणेश किरोलेवाडी संघाच्या या 18 चेंडूचा सामना करत होता एस एस मूर्ती क्रिकेट संघाने 32 धावा पटकावले. 33 धावांचं एक विजय उद्दिष्ट आणि सजून होते. फाईन लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक दिसतोय. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिडऑफच्या दिशेने, लॉगऑफच्या दिशेने, लॉगऑफच्या दिशेने सुद्धा एक क्षेत्ररक्षक दिसतोय. दरम्यान सलामीची जोडी मला वाटतं मैदानात येताना दिसते. सलामीचं देतोय. संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतो सचिन. ते अजूनच हो काय अजून इथं काय काय आम्हाला द्याला ना. सलामीची जोडी मैदानात विनायक आणि अभिषेक. स्ट्राईकला विनायक, नॉन स्ट्राईकला अभिषेक. संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक पदक षटक घेऊन आला तो सचिन घाडेकर. पहिला चेंडू सचिनचा. सुलता चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने कंडवलेला चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडूचा दिसणार सीमारेषा पार 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चेंडूला सीमारेषेचा बाहेर जर असं दाखवत 6 धावा मिळवून देतोय. नक्कीच अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल ती विनायकची. पुन्हा एकदा सचिनचा पुढचा चेंडू विनायकला. या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाची मागील बाजू चेंडू जातोय. खराब गटात क्षेत्ररक्षण ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या 4 धावा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. 4 धावांसाठी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10. झालेल्या सामन्यामध्ये क्रिकेट संघ पिळवाडी विरुद्ध स्टार क्रिकेट संघ गुरलेवाडी या सामन्यामध्ये सामनावीर ठरले ते रमेशदारा वेगरे. तरी रमेशदारा वेगरे यांनी आपलं सामनावीर जसे घेऊन जायचंय. दरम्यान या 2 धावा चालू असणारा सामना जय गणेश क्रिकेट संघ किरोलेवाडी विरुद्ध एस एस मूर्ती क्रिकेट संघ पिंपळवाडी या 2 संघादरम्यानची ही लढत पाहायला मिळते. अतिशय चांगली लढत पाहायला मिळते. सचिन घाणेकर चेंडू चेंडू जातो सीमारेषा पार. शुभचा छावा आणि या कुणबी 6 धावा. भय ना भीती, हृदयात फक्त छत्रपती. कमान डीजे. धन्यवाद डीजे. या पुढे जाणारा सामना आहे जबरदस्त क्रिकेट संघ बादवडेवाडी विरुद्ध बाजीगर क्रिकेट संघ खंडनवाडी. या 2 संघादरम्यानचा नाणेफेक होतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकतोय जबरदस्त क्रिकेट संघ बादवडेवाडीचा संघ नायक रवी बादवडे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते बाजीगर क्रिकेट संघ खंडनवाडी या संघाला.
सुरेख दरम्यान चालू असताना सामना अतिशय सुरेख हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. विनायकाची बॅट तडपते, मला वाटतं 20 धावा झालेत. 33 धावांचं विजय उद्दिष्ट असताना विनायक भेकऱ्याची पहिल्याच षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते. षटकार चौकाराची आतषबाजी पाहायला मिळते. मला वाटतं 2 षटकार, गगनचुंबी षटकार, 1 चौकार पाहायला मिळतो तो विनायक भेकऱ्याच्या बॅटमध्ये. आता मात्र नक्कीच 20 धावा झाल्यात. अजूनही 13 धावांची गरज आहे. आता मात्र निर्धाव चेंडू दरम्यान षटक संपतोय. पंच युवराज कावणकर षटक संपल्याची खून करतायत आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर यशस्वी क्रिकेट संघ पिंपलवाडीच्या 33 धावांना प्रत्युत्तर देताना बिनबाद 20 मोठमोठे फटके पाहायला मिळाले विनायक भेकरेच्या बॅट मधून. मी मागाशी म्हटलं होतं जिंती क्रिकेट संघामधून बिलॉंग करणारा हा विनायक भेकरे आज मात्र गणेश क्रिकेट संघ किरवलेवाडी या संघातून बिलॉंग करताना दिसतोय. नक्कीच मोठमोठे फटके येत आहेत, मोठमोठी धावा येतात या विनायकच्या बॅट मधून. आता मात्र अभिजितला काहीशी सावध खेळी करावी लागेल. आता मात्र 12 चेंडू 13 धावा असं सामन्याचं गणिती सूत्र आहे. गोलंदाजी मार्कवर येते मला वाटतं नितेश घाणेकर. नितेश घाणेकर चेंडू होय मध्ये काय होतं पाहायचंय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. अति घाई संकटात नाही, पुन्हा फलंदाजी येणार नाही. कमांड डीजे गणेश कावतकर. तू बोललास मगाशी ना माझ्यापेक्षा गेलो तुला बोलतो मला तीच पाहिजे बेटर तुला झेपत ना मग कशाला घेऊन दरम्यान या आधीचा सामना झाला होता जिंती क्रिकेट संघ किरवलेवाडी विरुद्ध स्टार इलेव्हन क्रिकेट संघ गोरुलवाडी या संघादरम्यान. या संघामध्ये सामनावीर असा पुरस्कार मिळवला तो रमेशदादा भेकरे यांनी वैयक्तिक 3 धावा देऊन एक गडी बाद केला होता. त्याच रमेश भेकरे याला सामनावीर म्हणून गौरवण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. दरम्यान स्ट्राईकला किरण बारगोरे, नॉन स्ट्राईकला विनायक भेकरे, गोलंदाज असे जिंकलेला घाणेकर सुरेख चेंडू फलटप्प्याचा चेंडू खणून काढला. एक धाव येणार शंकर दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न दिसत नाही आहे. कारण किरण याला माहित आहे, विनायकाला माहित आहे एकेरी दुहेरी धावेनं संघ आपण विजयी करू शकतो. मला वाटतं अजूनही 14 धावा 12 धावांची गरज आहे. 10 चेंडू 12 धावा अतिशय सरळ आणि सोपं असं आव्हान आहे. परंतु क्रिकेट अनिश्चितता केला. सुरेख चेंडू उंच फटका काय होतं माहिती आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये खेळला तशी मारेचा बाहेर धन्यवाद डीजे. आताच्या चेंडूवरती षटकार आणि या षटकारानं धाव संख्येत बदल होतो. धाव संख्या झाली 27 27. अजूनही 9 चेंडू 6 धावा 9 चेंडू 6 धावा. विनायक भेकरे याची तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये सचिन घाणेकर याचा समाचार घेतला होता. आता मात्र नितेश घाणेकर याचा समाचार घेतोय. गगनचुंबी षटकार भिरकावून देतोय. सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी पाहायचाय. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कुणी वाया घालवू नये. नक्कीच निर्धाव चेंडू कमबॅक करतोय नितेश घाणेकर. एक अष्टपैल असा खेळाडू आहे. यशस्वी मूर्ती क्रिकेट संघ पिंपलवाडी संघाचा कमबॅक करतोय. या एका चेंडूला सामन्याचं समीकरण बदलतंय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. मला वाटतं सुरेख चेंडू सूर्यकणाला काय होते पाहायचं. एक धाव येणार आहेत का शंकर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडू होय मध्ये खूप वेळ होता परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. आणि हा दरम्यान षटक संपतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या झाली ती 29. अजूनही
4 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा, 4 चेंडू 6 धावा. पाहिजे तेजस आगेवला दिसेल, चांगला गोलंदाज आहे कमांडर. धन्यवाद डीजे किराणा बारगोडे. 6 चेंडू 4 धावा. तर सामने बोलतोय तेजस. सुरेख चेंडू आहे. शैलेश शिगवाना चेंडू मागे अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय. कोणती चूक करत नाहीये. आपल्या संघासाठी एक धाव मात्र रोखू शकत नाही तो शैलेश शिगवण. एका धावेना धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करावी लागणार आहे ती तेजस आगेवलेला. या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा रमेश भेकरे, मंगेश भेकरे यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आणि आपल्या जिद्दी क्रिकेट संघ किरलोडी संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवलंय. विजयी संपादन करून दिलाय. सुरेख चेंडू उंच फटका. आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावेसाठी शुभाचा छावा आणि या कुलबी 4 धावा. कमान डीजे.